2 दिवसापूर्वी म्हणजेच 11 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी दैनिक बिझनेस स्टँडर्डमध्ये साताऱ्याशी संबंधित एक बातमी आली। बातमी होती जगातील बलाढ्य कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेली टेस्ला कंपनी सीकेडी असेंब्ली युनिट उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या साताऱ्यात एक जागा शोधत आहे। टेस्ला कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क नेहमीच चर्चेत असतात। आता त्यांची टेस्ला कंपनी थेट साताऱ्यात येणार अशी बातमी आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली। मात्र टेस्ला कंपनीचे साताऱ्या संदर्भात नेमके काय प्लॅन आहेत, ही कंपनी साताऱ्यात का जागा शोधत आहे, तसेच टेस्ला कंपनी साताऱ्यात सीकेडी असेंब्ली युनिट उभा करणार असल्याचे सांगितले जात आहे। तर हे सीकेडी असेंब्ली युनिट म्हणजे नेमकं काय आहे, याचा साताऱ्याच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या उद्योग विश्वावर काय परिणाम होणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी सातारा जिल्ह्यात आपल्या युनिटसाठी जमीन शोधत असल्याची माहिती समोर आलेली आहे। या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांसाठी सीकेडी असेंब्ली युनिट कंपनीकडून उभारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। टेस्ला कंपनीला भारतातील वाहन उद्योगामध्ये प्रवेश करायचा आहे। टेस्लाचा भारतातील बाजारपेठेत साधारण एप्रिल 2026 पर्यंत प्रवेश होण्याची अपेक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान झालेल्या भेटीनंतर इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने भारतातील प्रवेशाचे संकेत दिलेले आहेत आणि मुंबई, दिल्ली आणि पुणे येथे अनेक पदांसाठी नोकर भरतीच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत। यापूर्वी टेस्ला कंपनीने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनीसोबत सीकेडी युनिटच्या जॉईंट व्हेंचरबाबत म्हणजे संयुक्त प्रोजेक्टबाबत काही वाटाघाटी केल्या होत्या, मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत। त्यामुळे टेस्ला कंपनीने दुसऱ्या गुंतवणूकदारासोबत जॉईंट व्हेंचरबाबत चर्चा सुरू केली आहे। त्या अनुषंगाने साताऱ्यात जमीन घेऊन सीकेडी युनिट सुरू करण्याची योजना टेस्ला कंपनीने बनवली आहे। आता हे सीकेडी असेंब्ली युनिट म्हणजे नेमकं काय, या युनिटमध्ये काय होणार आहे, हा प्रश्न आपणास पडला असेल तर सांगतो। सीकेडी युनिट म्हणजे कम्प्लिटली नॉक्ड डाऊन युनिट, म्हणजे या युनिटमध्ये परदेशातून वाहनांचे सुट्टे पार्ट आयात केले जातील आणि त्यांना इथं जोडलं जाईल। यामुळे कंपनीचे आयात शुल्क कमी होते, तसेच स्थानिक रोजगाराला सुद्धा चालना मिळते। मार्चच्या सुरुवातीला टेस्लाने भारतात आयात केलेली इलेक्ट्रिक वाहने विकण्यासाठी मुंबईत भारतातील पहिले शोरूम उघडण्याचा निर्णय घेतला होता। याबाबत करार झाल्याचं वृत्त सुद्धा रॉयटर्सनं दिलं होतं। कंपनीने या करारामध्ये 5 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर स्वाक्षरी केली आहे आणि पहिल्या वर्षासाठी तब्बल 372 चौरस मीटर म्हणजे एका बास्केटबॉल कोर्टच्या आकाराची जागा घेतली आहे। या जागेपोटी कंपनी तब्बल $4,46,000 एवढे भाडे सुद्धा देणार आहे। टेस्लाच्या मुख्य भारतातील कार्यालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती पत्रव्यवहार झालेला आहे। त्यामुळे टेस्ला कंपनी भारतातील इलेक्ट्रिक व्हेकलच्या मार्केटमध्ये ताकदीने उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यापूर्वी टेस्ला कंपनीने शिरवळ येथील जमिनीची चाचपणी सुरू केल्याचं समजलं होतं। शिरवळ खंडाळा औद्योगिक टप्पा क्रमांक 3 मध्ये अंदाजे 750 एकर जमीन पाहिली असल्याची चर्चा सुरू होती, परंतु याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। तसेच महाराष्ट्र सरकारने याआधी पुण्याजवळील चाकण व चिखली येथील जमीन देण्याची ऑफर टेस्ला कंपनीला दिली होती। आपल्याला कल्पना असेल की चाकण हे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल हब्सपैकी एक आहे। चाकण येथे मर्सिडीज बेन्झ, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, वोक्सवॅगन आणि बजाज ऑटो यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत। त्यामुळे टेस्लाने साताऱ्यातील जागा घेतल्यास साताऱ्याचे औद्योगिक भविष्य उज्ज्वल ठरणार आहे। शिवाय टेस्ला कंपनीला देखील साताऱ्यामध्ये जागा घेण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे। त्यानुसार सातारा जिल्ह्यातील जमिनीची पाहणी कंपनीकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे। सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड असल्याचं सांगितलं जात आहे, कारण टेस्ला सारखी बडी कंपनी सातारा जिल्ह्यात आल्यास सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, सातारा व्यावसायिक जगाच्या नकाशावरती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। तसेच या कंपनीमुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यास देखील मदत होणार आहे। त्यामुळे सातारकरांच्या देखील आता टेस्ला कंपनीच्या आगमनाबाबतच्या आशा वाढल्या असून टेस्ला कंपनीला साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटरची जागा द्यावी अशा बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही टेस्ला कंपनीचे उत्पादन भारतात सुरू होण्याबाबत अनेकदा बोललेले आहेत। त्यामुळे गडकरी यांच्याशी उत्तम संबंध असलेले खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प महाराष्ट्र स्कूटर्सच्या 48 एकर इतक्या जागेवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आता सातारकरांकडून व्यक्त होताना दिसत आहे। तर मंडळी, सातारा जिल्ह्यातील टेस्ला कंपनीच्या संभाव्य आगमनाच्या बातम्यांबाबत तसेच सातारा जिल्ह्यातील एकूणच उद्योगांच्या सद्यस्थितीबाबत, रोजगार निर्मितीबाबत आपल्याला काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FBला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.